बघा, मुंडे साहेब हे भाजपचे शीर्षस्थ नेते होते देशातले. तरीसुद्धा ते 2010मध्ये त्यांनी संसदेमध्ये जातनिहाय जनगणनेसंदर्भात जे भाषण केलेलं आहे किंवा 100 खासदारांचा गट ओबीसींच्या हक्क अधिकारावर आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात संसदेमध्ये 100 खासदारांचा पाठिंबा मिळवणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे होते. आणि तो गट सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे खासदारसुद्धा त्यांच्याबरोबर सामील होते. त्यामुळं दिल्लीमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रश्नासंदर्भात गोपीनाथराव मुंडे साहेबांनी रान उठवलेलं होतं. पण आज रोजी महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे प्रश्न डावलले जात असताना, ओबीसींना बेदखल केलं जात असताना आज गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या तडफेनं आज या महाराष्ट्रामध्ये कोणी बोलताना दिसून येत नाही. हे दुर्दैव आहे. 1948चा सेन्सस ॲक्ट जोपर्यंत अमेंडमेंट होत नाही, त्याच्यात घटनादुरुस्ती होत नाही, तोपर्यंत जातनिहाय जनगणना होईल असं मला वाटत नाही. मुंडे साहेबांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं आहे आणि या व्यवस्थेमधल्या ओबीसींना न्याय आजही मिळालेला नाही. आणि मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्हाला मुंडे साहेबांनी आशीर्वाद द्यावा एवढा मी तुमच्यासमोर एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून एक नेत्यांना मी एवढंच सांगेन की आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय, तुम्ही सभागृहातली किंवा कॅबिनेटमधली लढाई लढा. असं बोलताना दिसतंय बघा, बावनकुळे साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, पंकजाताई आहेत, ही सगळी मंडळी आहेत आणि ही खूप मोठी आणि दिग्गज मंडळी आहेत. या मंडळींनी सुद्धा कायद्याच्या सभागृहामध्ये आवाज उठवावा असा एक सामान्यातला सामान्य आंदोलक म्हणून मी त्यांना विनंती करेन.